म्हणून आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थांची. समर्थांची सेवा आपल्याला भेटल्यानंतर भय राहत नाही, कारण देवाचं काम वेगळं आहे आणि संतांचं काम वेगळं आहे. देव काय करतो? भक्त राखे पायापासी, दुर्जनासी संवारी. 200 वेळा दुर्योधनाला कृष्णाचं दर्शन झालं पण काही उपयोग झाला नाही. तसं देव भक्ताला पायाजवळ ठेवतो, दुर्जनाला मारून टाकतो आणि तुम्ही आम्ही केलेल्या कर्माचं पाप आणि पुण्याचं शिक्षा आणि सुख तुम्हाला देव देतो. हा देवाचा धंदा आहे, धर्म स्थापनेचा धंदा आहे. पण संतांचा धंदा याच्या विरुद्ध आहे. संत काय करतात? गगनगिरींच्या कारखान्यामध्ये इकडे दुर्जन घातला की तिकडे सजन बाहेर पडतो. कीर्तनकाराची 2 चाकं, एक मृदंगाचार्य आणि दुसरे टाळकरी. ही जर कमी असतील तर कीर्तनकार ही कुणीकडे जातो काही कळत नाही, कारण त्याचा अनुभव आम्हाला कुठे कुठेतरी कीर्तनात येत असतो. पंढरपुरामध्ये रात्री 1 वाजता एका प्रवाशानं एका टांगेवाल्याला उठवलं, मला टांगा पाहिजे, मला स्टेशनला 2ला रेल्वे आहे, तुझं काय असेल ते 1.5 भाडं घे पण मला स्टेशनला सोड. टांगेवाल्यानं टांगा झुपला, टांगा कैकाडी महाराजांच्या मठाजवळ आला, टांगा पुढं जाईना. काय झालंय ते मालकाच्या लक्षात आलं. मालकानं जाऊन पुढं थोडासा डान्स केला, मग घोडं पुढं जायचं, पुन्हा घोडं थांबायचं, पुन्हा डान्स करायचा. प्रवासी म्हणतो, महाराज माझी काय वरात काढायची ठरवली का काय? मला 2ला रेल्वे आहे, तुम्ही जर असा मला डान्स करत न्याय लागला तर मला रेल्वेही गावणार नाही, एसटी गावणार नाही. नाही म्हणला, तुझंही बरोबर आहे आणि माझंही बरोबर आहे. तुम्हाला झोपेतनं रात्री 1 वाजता उठवल्यामुळं प्रवासाचं घोडं घरात राहिलं, वरातीचं घोडं झुपल्यामुळं तुला असाच डान्स केला पाहिजे. म्हणून त्याचा अनुभव आले अंगा, ते या जगात येते. म्हणून आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थांची. संत तुमच्या आमच्या नंतर जन्माला आली. संतांनी जे जे करून ठेवलं, तुकोबारायांनी जो अभंगाचा गाथा लिहिला, त्या गात्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थांची. म्हणजे देव जे करतात, सटवीनं नसीब लिहिती सटवी, त्याला सटवी ज्ञानेश्वरीमध्ये त्याला माऊली अदृष्ट देवता म्हणतात. अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा उलासू, पौर्णिमे पाटू शतांशू पालटे जैसा. सटवी बाळाचं नसीब लिहिते. ब्रह्माचा लिका कधी न चुके, कोणाला चुकत नाही. पण संत गगनगिरी महाराज म्हणतात की सटवीनं लिहिलेलं अक्षर बदलण्याचा अधिकार फक्त एका सद्गुरूला असतो. म्हणून कोल्हापूर संस्थान गगन बावड्याला, असा गगनगिरी जगदवंदे झाला. लाखो भक्तांचा उद्धार केला, विसू कसा मी गुरुपादुकेला. असा सद्गुरु आम्हाला बलेला, दया क्षमा व शासती जयाला. शांती होण्याने तसे बहुकार याला, गगनगिरीजी नाम शोभेत याला. एकदा भगवंताला, त्या खोपोलीच्या नाताला, अनाथाच्या नाताला हाक मारू आणि कीर्तनाच्या विषयाला सुरुवात